मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली। एसआयटी तर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला। दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटी कडून करण्यात आला। वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले होते। सलग दुसऱ्या दिवशी ते रस्त्यावर उतरले आणि याचे सर्वाधिक पडसाद उमटल्याचं चित्र पाहायला मिळालं ते कराडच्या मूळ गावात पांगरीमध्ये। जे काही अन्नावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत। वाल्मिक कराडला कोठडीनंतर कोर्टात धुमसचक्री। कराडच्या पांगरी गावात समर्थकांचा रास्ता रोको। अण्णावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेऊन अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। पण वाल्मिकांना याच्या दोषी नाहीत। अण्णाचे गुन्हे कमी झाल्याशिवाय आम्ही कुणी हलणार नाही। देव माणूस आहे आणि विनाकारण गोरगरिबाचा मायबाप आहे। महिला आणि कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। आमच्या अण्णाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आम्हाला खरा न्याय पाहिजे। आम्ही खोटा न्याय कुणाला मागत नाही। आमच्या अण्णाला खरोखर अडकलेला आहे आणि अडकवत आहेत म्हणून आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। आम्ही खरं सत्य आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही न्याय मागत आहे। अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही नाटक आम्हाला काहीच गरज नाही। आम्हाला जपून काय करायचं नाही। आमचा देव माणूस गेला समर्थकांनी रस्त्यावर पेटवले टायर। कराड समर्थकाची टॉवरवर चढून घोषणाबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।